श्रोते हो नमस्कार. आपण गप्पा मारतोय हर्षल जाधव यांच्याशी. त्यांच्या अभिनय प्रवास याविषयी आज ऐकणार आहोत उर्वरित भाग. हर्षलजी नमस्कार. आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. नमस्कार. मला सांगा, काही भूमिका कलाकाराच्या व्यक्तिमत्वाशी नकळत एकरूप होतात. मालिका, चित्रपट आणि नाटक यापैकी कोणतं माध्यम अधिक आव्हानात्मक वाटतं? तशी तिन्ही माध्यमं आव्हानात्मकच आहे. प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे. परंतु तुम्हाला जेव्हा नाटक करतो तेव्हा 1 ते 2 महिने त्याची रिहर्सल असते. ती झाल्यावरती तुम्हाला तुम्ही जेव्हा नाटक करता किंवा जेव्हा रंगभूमीवरती असता तेव्हा तुमच्याकडे 3 तास असतात आणि त्या 3 तासामध्ये तुम्हाला न चुकता, न विसरता आणि सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून तुमच्या अभिनयाची ताकद लावून तुम्हाला अभिनय करावा लागतो. तर खऱ्या अर्थाने तर तुमच्या अभिनयाचा कस असतो आणि ते सर्वात कठीण आहे असं मला वाटतं. कारण शेवटी एकाच वेळी तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून एक अभिनेता म्हणून तुमच्यावर असं किती जबाबदारी असते. तुम्ही थोडंसं जरी चुकलात तरी अख्खा परिणाम त्याच्या नाटकावरती होतो किंवा त्याच्या परफॉर्मन्सवरती होतो किंवा प्रेक्षक पण तुमच्याकडे त्या नजरेने बघत असतात. काहीतरी अपेक्षेने आलेले असतात, तिकीट्स काढून आलेले असतात, आपला वेळ खर्च करून आलेले असतात. त्याच्यामुळे प्रेक्षकांची पण नाराजी होऊ नये यासाठी पण अभिनेता म्हणून ती गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावी लागते. आणि प्रेक्षक एवढा वेळ काढून आलेत किंवा दिग्दर्शक किंवा आपला वेळ तिथं बऱ्याच प्रमाणात खर्च होतो. तर ह्या सगळ्याचा विचार करून तुम्हाला तुमचा परफॉर्मन्स तेवढ्या ताकदीचा करावाच लागतो. तुमची जबाबदारी वाढलेली असते. तिथं मालिकांचं म्हणाल तर तिथं तुम्हाला संवाद आधी 10 ते 15 मिनिटं दिले जातात. ते पाठांतर करून सहकलाकारांसोबत त्याचं विनिमय किंवा डिस्कशन करून तुम्हाला इम्प्रोव्हायझेशन करावं लागतं. मग ते झाल्यावरती मग कॅमेरा लागतो. कॅमेरासमोर तुम्हाला ते परफॉर्म करावं लागतं. त्यात सहकलाकार कधी कधी सोबत असतात, कधी कधी नसतात. मग ते तुम्हाला इमॅजिन करून तसे डायलॉग्स बोलावे लागतात. आणि ते डायलॉग्समध्ये तुम्हाला समोरच्यांना असं जाणवून द्यायचं नसतं की आपल्यासमोर कोण आहे, कोण नाही. आणि तुमचा अभिनय जो तुम्ही समजा आता जर एखादा वाईड अँगलमध्ये कॅमेरा लागलाय, त्याच्यानंतर क्लोज होतात, एक्स्ट्रा क्लोज होतात, मिड शॉट होतात. त्या सगळ्या शॉटमध्ये तुमचा जो अभिनयाची जी तुमची क्षमता आहे किंवा जी तुम्ही जेवढा अभिनय क्लोजमध्ये केलात किंवा मिडमध्ये केलात तेवढाच अभिनय तुम्हाला मास्टरमध्ये पण करावा लागतो किंवा वाईडमध्ये करावा लागतो. म्हणजे तुम्हाला अभिनयामध्ये फरक करून फारसा चालत नाही. तुमच्या अभिनयाची इंटेन्सिटी तेवढीच ठेवावी लागते. आणि मालिका क्षेत्रात तुमच्या अभिनयावरती खूप प्रमाणात थोडंसं वेगळा कस लागतो. कारण खूप कमी कालावधीत तुम्हाला सगळं ते आठवावं लागतं. डायलॉग तुमचे पाठ व्हावे लागतात. सहकलाकारांसोबत तुम्हाला जुळून घ्यावं लागतं आणि कॅमेराच्या चौकटीमध्ये राहूनच तुम्हाला तुमचे हावभाव, संवाद हे सगळे बोलावे लागतात. आणि त्या सीनमध्ये नक्की काय करायचं आहे, काय सांगितलं आहे हे तुम्हाला पोचवावं लागतं. प्रत्येक माध्यमाची स्वतःची अशी भाषा आणि स्वतःची अशी शिस्त असते. सर, तुम्ही वेगवेगळ्या दिग्दर्शकांसोबत काम करताना कोणता अनुभव तुमच्या विशेष लक्षात राहिला? विशेष लक्षात राहणारे मला तर सगळ्यात पहिल्यांदा विठुरखुमाई जे मी नाटक केलं होतं तर त्याचे दिग्दर्शक म्हणजे आपले विजय केंकरे सर. त्यांनी आता जवळजवळ 80 ते 90 मे बी 100च्या पुढे नाटक त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवरती दिग्दर्शित केलेली आहेत. पण तो एवढा मोठा माणूस आणि आपण त्याच्यासोबत काम करणार ही एक्साइटमेंट वेगळ्याच लेवलची होती. पण त्यांच्या काम करण्याची पद्धत खूप वेगळी होती. म्हणजे ते विद्यार्थ्यांना सांगायचे की ठीक आहे, हा असा सीन आहे, हा पहिल्यांदा तुम्ही करा, मग मला काय असेल किंवा मला काय वाटेल ते मग मी तुम्हाला सांगतो काय वाटतं, म्हणजे काय वाटेल ते वगैरे. आम्ही सगळे विद्यार्थी इम्प्रोव्हायझेशन करायचो किंवा हा सीन असा झाला तर कसं होईल किंवा वेगळ्या थोडंसं हे केलं तर कसं होईल. तर मग तिथं आम्हाला ते त्यांच्याकडून बारकावे कळायचे की बाबा हा सीन आता कुठल्या प्रकारात मोडतो, रिअलिस्टिकमध्ये मोडतोय किंवा नॉन रिअलिस्टिकमध्ये मोडतोय किंवा फार्स आहे ह्याच्यामध्ये. ह्या सगळ्या गोष्टी कळायच्या. आणि त्यांनी जवळजवळ त्यांचा ह्या जागतिक थिएटरवरती त्यांचा बऱ्यापैकी अभ्यास किंवा वाचन आहे त्यांचं. त्याच्यामुळे ते हे सगळं शिकवताना आम्हाला परदेशातले किस्से किंवा काही नाटकांचे किस्से किंवा त्यांच्या आयुष्यातले अनुभव कसे होते, काय होते हे पण आम्हाला सांगायचे. त्याच्यामुळे दिग्दर्शक आणि कलाकार ह्यांच्यातला तो जो एक बॅरियर असतो किंवा एक भीती असते ती आमची बऱ्यापैकी नाहीशी झालेली आणि आम्ही त्यांच्यासोबत काम करायला खूप सहज झालेलो. त्याच्यामुळे नाटक परफॉर्म करताना खूप सोपं गेलं त्या गोष्टी. आणि दिग्दर्शकाचं हे महत्त्वाचं काम असतं की कलाकाराचं मानसशास्त्र काय आहे किंवा
कलाकार कुठल्या बॅकग्राऊंडमधून आला आहे ह्याचा पुरेपूर अभ्यास करून आपण त्याच्याशी जेव्हा संवाद साधतो तेव्हा तो आपल्याकडून इनपुट देतो कलाकार. अच्छा. हे बऱ्यापैकी त्यांना माहिती असल्यामुळे केवढा मोठा त्यांचा अनुभव आहे, खूप मोठ्या मोठ्या दिग्गजांसोबत त्यांनी काम केलेलं आहे. तर त्याच्यामुळे त्यांचा तो अनुभव आम्हाला दिसायचा समोर की बाबा केवढा ग्रेट माणूस आहे. आणि त्यांच्याकडून ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्यात. प्लस एवढा म्हणजे मोठं होऊन पण आपण डाऊन टू अर्थ कसं राहू एखाद्या कलाकाराशी, किंवा जो माणूस आपल्याशी व्यक्त होतोय किंवा जो माणूस आपल्याशी बोलतोय त्याच्याशी आपण नम्रपणे कसं बोलायचं, कसं वागायचं, हे त्याच्यामुळे हे त्यांच्याकडून आम्हाला शिकायला मिळालं. प्लस त्यांची ह्या वयात पण त्यांची एवढी एनर्जी असायची, ते स्वतः नाचायचे, आम्ही समोर सगळेजण उभे राहून बघायचो. आपण असं झोकून कसं देतो एखाद्या भूमिकेमध्ये किंवा आपण सगळं विसरून जातो, तसे ते तल्लीन होऊन आम्हाला ते सगळ्या गोष्टी शिकवायचे आणि एक्साइट होऊन. आणि त्यांची एनर्जी बघून आम्हाला पण असं खूप एनर्जेटिक फील व्हायचं. आम्ही जवळजवळ 8 ते 9 वाजता आम्ही रिहर्सल सुरू करायचो, ते रात्री 10 ते 11, कधी कधी 12, 1 पण वाजायचा. आणि आम्ही वेळ विसरलेले असायचो, भुगतान विसरलेले असायचो. मग तेच शेवटी सांगायचे, चला आता आपण बस करूया, आता उद्या भेटूया असं. त्याच्यामुळे एक झोकून कसं देऊन आपण काम करतो हे आम्ही त्यांच्याकडून बघितलेलं आहे, म्हणजे समोरासमोर बघितलं. आणि त्यांच्याकडून आम्हाला हे शिकता पण आलं. खरं आहे, कारण प्रत्येक दिग्दर्शक कलाकाराला नवी दृष्टी देऊन जातो. सेटवरचा एखादा अजून अविस्मरणीय प्रसंग तुम्ही कोणता सांगाल? ते विठुरखुमाई नाटकामध्ये मी म्होरके होतो आणि मी ती एक बातमी घेऊन पुंडलिकापर्यंत जातो आणि त्याला सांगतो की तुमचा विठ्ठल थोडासा म्हणजे वेडा झाला आहे वगैरे असं सांगतो मी त्यांना. आणि त्या पुंडलिकाची आणि माझी जी तिथे संवाद घडतात ना, ते एवढे रिअलिस्टिक असे वाटले मला तेव्हा मी त्याच्याशी बोलताना ते सगळं इमॅजिन करून किंवा ते बोलत असताना मी अक्षरशः रडत होतो. आणि ते नाटक बघायला अनेक हिंदी भाषिक आले होते आणि त्यातले एक राजस्थानचे 2 ते 3 मुलं होती जे कलाकार पण होते. तर त्यांना फारशी मराठी समजणारच नव्हती म्हणत, पण ते माझ्याकडे आले आणि मला भेटून सांगितले की बहुत आपने ये जो सीन किया ना वो बहुत रिअलिस्टिक और रियल लगा मुझे. तो आध्यात्मिक, आपण स्पिरिच्युअली कसं म्हणतो तसं त्यांना ते फील झालं होतं ॲक्च्युली. तर ते माझ्याकडे आले आणि मला सांगितलं त्यांनी की ते खूप सुंदर सीन झाला तुमचा तो दोघांचा, आणि अख्ख्या नाटकामध्ये नाटक अख्खं चांगलं झालंच तुमचं, पण त्याचबरोबर हा सीन खूप सुंदर झाला आणि खूप रिअल वाटला तुमचा. तर एखाद्या हिंदी भाषिकाकडून मराठी भाषिकाला, ते पण मराठी त्यांना नाटक फारसं समजत नाही, असं असताना पण त्यांना ते समजलं. तर हे खूप माझ्यासाठी तेव्हा खूप छान म्हणजे अविस्मरणीय क्षण होता. विरासत नावाचं एक नाटक आहे, म्हणजे वाडा चिरेबंदीचं हिंदीमध्ये रूपांतर विरासत या नावाने होतं. तर त्या नाटकाचा उद्या शो होणार होता आणि आज आमचा 0 शो. पण आजच्या दिवशी पण आमचा सेट रंगवून काय झाला नव्हता आणि आमचे डिरेक्टर खूप टेन्शनमध्ये होते. मग सेटची जबाबदारी माझ्यावरती त्यांनी टाकली होती. मग जे आम्ही सेटचं ज्यांना कॉन्ट्रॅक्ट देतो त्या काकांना पण ते फारसं काही कळत नव्हतं की दिग्दर्शकाला नक्की काय पाहिजे होतं. मग मी सरांना सांगितलं की म्हटलं सर मला 1-1.5 तास द्या, मी म्हटलं बघतो माझ्याकडून काय होतंय का. मग मी एक माझा मित्र होता सोबत, त्याला सोबत घेतलं आणि 1 ते 1.5 तासामध्ये मी तो पूर्ण सेट रंगवून पूर्ण करून टाकला. म्हणजे त्यांचा 0 शो व्हायच्या आधी सगळं ते पूर्ण झालं. म्हणजे सर आधी येऊन बघून गेले तर तेव्हा भिंतींवरती काहीच नव्हतं, रंग पण नव्हता, आणि येऊन 1-1.5 तासाने बघितले तेव्हा ते असे अवाक झाले की अरे, त्यांना ते असं खूप भारी वाटलं की भाई ये तूने क्या कर डाला, म्हणजे सोच भी नाही राहता. ते हिंदी भाषिक होते. हा, तर त्याने खूप सुंदर मला सांगितलं की तू अलग ही प्लॅनेट का आदमी है, तू कुछ भी कर सकता है, तो गाता भी है, बजाता भी है, बहुत आगे जाएगा, असं मला त्यांनी कॉम्प्लिमेंट दिली होती. आणि ती खूप म्हणजे मला त्याची भारावून टाकणारी कॉम्प्लिमेंट होती की एवढ्या मोठ्या माणसाकडून आपलं एवढं कौतुक होते. तर खूप छान वाटत होतं तेव्हा. अजून मी एक अनुभव सांगेन. निशाने डावांगटा म्हणून आम्ही एक नाटक केलं होतं जे असं वरडी भाषेमध्ये आहे आणि त्यात मला टोटल 5 पात्र करायची होती. 2 शिक्षकाची, एक गावातला असा अशिक्षित पण तो जे अशी इलेक्ट्रिशियन असतात ना, जे असे प्रॉपर कोर्स घेतलेले नसतात पण तरी पण ते असे चोरी छुपे करतात इलेक्ट्रिकची कामं, तसा तो एक पात्र होतं. तर ते पात्र सर बोलले की तू ते पात्र कर. म्हटलं ठीक आहे. ते एकदम छोटंसं पात्र होतं. म्हटलं काय वेगळं करणार याच्यामध्ये, तर मी फक्त एक बॉडी लँग्वेज घेतली. ते थोडंसं कॅरिकेचर होतं पात्र, म्हणजे थोडंसं अतरंगी पात्र असतं तसं. तर मी एक बॉडी लँग्वेज घेतली आणि एक छोटंसं फाटकं टॉवेल वगैरे असं गुंडाळलं आणि हातात एक टमरेल घेतलं
आणि जस्ट असा स्टेजवरती चढलो तर माझ्या समोरचे आणि माझ्या सोबतचे जे कलाकार होते ते अक्षरशः लोळून लोळून हसत होते. मी एकही डायलॉग बोललो नव्हतं कारण ती वरडी भाषा आहे अच्छा. आणि आपल्याला पटकन ती जमणार नाही भाषा. जमणार. पण ते पहिल्या सीनच्या वेळी इतके ते सगळे हसत होते. आमचे दिग्दर्शक होते ते पण खूप हसत होते. आणि जेव्हा जेव्हा मी तो सीन करायला यायचो ते माझे सहकलाकार आणि दिग्दर्शक सगळे येऊन खाली थांबायचे आणि मी फक्त एकटा स्टेजवरती असायचो आणि ते खूप हसायचे. ते नाटकाच्या दिवशीपर्यंत हे सगळं आमचं चालायचं. असा पण तो एक खूप भारी सण होता. आणि मित्रमित्र येऊन सांगायचे, अरे काय करतोस ते वाकडं बिकडं होऊन बाबा. ते आणि ती भूमिका खूप जणांना आवडली तिथं. हा, आणि त्याच भूमिकेवरती मग मला 1-2 व्यावसायिक नाटकं पण मिळाली होती. पण नंतर कोविड आला त्याच्यामुळे ते फारसं मुंबईला झालं नाही. पण तो खूप सुंदर असं म्हणजे कॉमेडी सीन झाले होते तिथं आणि लोकांना ती भूमिका माझी खूप आवडली होती. तुम्ही अभिनयाबरोबरच इतर कलाही जोपासता, जसं चित्रकला, मातीकाम, रांगोळी, गायन, वाद्यवादन, काव्यलेखन याविषयी काय सांगाल? मी लहानपणापासूनच मला चित्रकलेची आवड आहे. मी अनेक ठिकाणी पारितोषिकं पण मला बरीच मिळालेली आहेत. तर चित्रकलेमुळे मला खूप फायदा झाला. अच्छा. कारण एखादा आपण जेव्हा चित्र काढतो किंवा साकारतो तर त्याच्या मागे आपण एकतर तो एखादा प्रसंग किंवा ती एखादी घटना आपण कुठेतरी बघितलेली तरी असते, नाहीतर ती आपण आपल्या कल्पनाशक्तीमधून आपण ती कागदावरती उतरलेली असते. तर चित्रकलेमुळे तुम्हाला 2 गोष्टींचा फायदा होतो की तुमची कल्पकता वाढते, तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल विचार करण्याची क्षमता तुमची वाढते आणि जे काय समोर तुमच्या घडलंय ते तुम्हाला तुमच्या नजरेत कसं आहे हे तुम्हाला कागदावरती उतरवता येतं. तर त्याच्यामुळे ह्या 2 गोष्टींचा मला चित्रकलेमुळे ह्या 2 गोष्टी तरी मला बऱ्यापैकी कळाल्यात किंवा जमतायत. आणि चित्रकलेमुळे मला नटांशी किंवा दिग्दर्शकांशी माझी चांगल्या प्रकारे ओळख झाली, कारण मी त्यांना त्यांची पोर्ट्रेट काढून दिलेली आहेत काही अनेक जणांना. मग त्यात सिद्धार्थ जाधव असतील, प्रवीण तरडे असतील, विजय गेंकरे सर असतील, हिमाने शिवपुरे मॅम असतील किंवा सागर करंडे, प्रियदर्शन जाधव वगैरे ह्या बऱ्याच कलाकारांना मी त्यांची पोर्ट्रेट काढून दिलेली आहे. ते माझे बाबा पण तेव्हा म्हणजे माझ्यासारख्या वयामध्ये असताना मूर्तिकाम करायचे, चित्रकला करायचे. तर त्याच्यामुळे मला ते विरासतमध्ये मिळालेलं आहे सगळं. म्हणजे तुमच्या बाबांकडून तुम्हाला ही कला तुमच्याकडे आलेली आहे. आणि मातीकामाचं म्हणाल तर मी वयाची 7वी-8वी पासून मी हे मातीकाम सुरू केलं. तेव्हा मी शाळेमध्ये होतो. तेव्हा मी आपल्याला सगळ्यांनाच आवड असते की बाबा गणपतीच्या शाळांमध्ये जाऊन बघा, तिथं बसा. मग दिवसभर आम्ही तिथं शनिवारचे रविवारचे तिथे जाऊन बघायचो, बसायचो, काय असतं कसं असतं वगैरे. आणि मग ते सांगायचे, बाबा ये रे, हे असं कर, थोडंसं हे नितळ, हे जरा गुळगुळीत कर, अशी आम्ही तेव्हा कामं करायचो. मग त्यांच्याकडची थोडीशी माती घेऊन शाळेमध्ये नागोबा घेऊन जाणं किंवा म्हणजे नागोबाची मूर्ती बनवून घेऊन जाणं, हे सगळे प्रकार लहानपणी करायचो. मग नंतर म्हटलं आपल्याला थोडंफार जमतं हे करायला, तर मग करायला हरकत नाही. मग मी 9वी पासून म्हणजे हातानेच नागोबा वगैरे बनवायला लागलो आणि ते बाजारात नेऊन विकायला लागलो. हे मी 9वी पासून 15वी पर्यंत केलं, म्हणजे जेणेकरून माझ्या शाळेचा पण थोडाफार खर्च भागायचा त्यात आणि एक आपल्याला पण समाधान की आपण बाबा काहीतरी करतोय किंवा असं. आणि मग मी एकदा त्यात कागदाचा 2 ते 1.5 फूट उंचीचा एक नागोबा बनवला होता. तर तो खूप जणांना आवडला. मग एकदा ती माझी बातमी पण पेपरमध्ये छापून आली होती. कागदाचा बनवला होता, त्याच्यामुळे तो असा मोठा होता तो नागोबा. तर मग त्याच्यामुळे थोडीशी मला वेंगुर्ल्यामध्ये प्रसिद्धी पण मिळाली होती आमच्या गावामध्ये, गावापुरती तरी. तर इथून मग तो माती कामाचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर आमच्याकडे नरक चतुर्थी असतात इकडे आणि बऱ्यापैकी नरकासुरांच्या स्पर्धा असतात. तर ह्या माती कामाच्या सुरुवाती आधी मी पहिल्यांदा लहानपणी नरकासूर करायचो. मग ते असं बुजगावणं टाईप करायचं वगैरे. पण हळूहळू मग त्याच्यात थोडंसं मॅच्युरिटी येत गेली. मग ते प्रॉपर असा राक्षस वाटणारा तो नरकासूर तसं मग ते बनत गेलं आमच्याकडून. आणि मग शरीराची आकृती कशी असते, हातपाय कसे असतात, यांचा चेहरा कसा असतो याचं बऱ्यापैकी ज्ञान आल्यामुळे मग गणपती वगैरे मी करायला लागलो. आणि मग गणपती करता करता आता त्यात बऱ्यापैकी चांगले गणपती मी करतो आणि लोकांना पण ते खूप आवडतात. लोक खूप ॲप्रिशिएट करतात किंवा खूप छान झाली मूर्ती किंवा. आणि आमच्या वाडीतल्यांकडून पण मला बरंच शिकायला मिळतं ह्या गोष्टी की बाबा हे असं कर तसं कर, मला असं पाहिजे. आणि गणपतीचे जे घ्यायला येतात लोक ते आम्हाला सांगतात की मला असा पाहिजे. मग त्यांच्या मनानुसार आम्ही गणपती बनवायचा प्रयत्न करतो. गायनाचं म्हणाल तर मी लहानपणापासून शाळेपासूनच गातो. मग ते शाळेमध्ये आमच्या स्पर्धा असतात ना, ज्या आंतरशालेय स्पर्धा असतात, त्याच्यामध्ये बडबड गीतं किंवा ती अशी शेतकरी गीतं वगैरे
ते गाण्यासाठी मी कोरसमध्ये किंवा असं गायला वगैरे जायचो. तर मग तेव्हापासून गायनाची पण आवड असायची. आपल्याकडे गणपती असतात, त्यामध्ये मग भजनाची आवड लागली, अभंग म्हणण्याची आवड लागली. आणि आजूबाजूला वातावरण पण तसंच असल्यामुळे बऱ्यापैकी त्या गोष्टींचा फायदा झाला. ती पण आवड आम्हाला लहानपणापासूनच होती मला. काव्यलेखन माझं कॉलेजच्या काळामध्ये ते मला कळालं की मी थोडंफार हे तोडकं मोडकं कविता करू शकतो किंवा फार लिहू शकतो, हे मला कॉलेजपासून कळायला लागलं. आणि मग कॉलेजमध्ये काही वक्तृत्व स्पर्धा असायच्या, तिथं मग मी कविता करायला लागलो किंवा आपलं गॅदरिंग असायचं, तिथं मग एखादी शायरी करणं किंवा एखादी छोटीशी कविता करणं. मग तेव्हापासून हे कधी कधी मी कविता पण लिहितो. मग ते प्रेमावरचे असतील किंवा राजकारणावरचे असतील किंवा अजून पर्यावरणाचे असतील वगैरे, अशा म्हणजे जसं सुचेल तसं. भजनामध्ये गातो, काराओकेमध्ये गातो, ऑर्केस्ट्रामध्ये पण गातो. एखादी कविता किंवा गाणं आमच्या श्रोत्यांना ऐकायला आवडेल. हो, नक्कीच. एक मी कविता मागे एक कविता मला एक सुचली होती, ती मला एक वाचून दाखवतो. कवितेचं नाव आहे मनी आशा. नागमोडी हिची चाल, सुका ओसाड हा माळ, माळावर भरकट, माझ्या प्रेमाची ही वाट, वाट दवात दाटली, त्यात मज तू भेटली, जाते वेळे हसू गाली, तरी अबोल का झाली, मन उदास उदास, त्यात छळे तुझा भाष, दिस निघून हा गेला आता, आली दारी रात, तू आलीस आकाशी, सांगा याला वारा आला, वाणी वाऱ्याची ऐकून सखे झालो मी बाबरा, तुझे डोळे घारे घारे, जणू आकाशात तारे, गोल चेहऱ्यावरून उडे प्रकाश फवारे, तुझ्या शांत प्रकाशात दावत जीवनाची वाट, तुझ्या विना जीवनात माझ्या काळोख किनाट, आठवणी सखे तुझ्या मज छळतात अशा, त्याच वाटेत भेटावी, हीच एकमणी आशा, हीच एकमणी आशा. मी आता एक तुम्हाला गण म्हणून दाखवतो, जो तमाशाच्या आधी घेतला जातो बहुधा. गणराया गणराया ताराया यावे धावनी, गणराया ताराया यावे धावनी, यावे धावनी देवा यावे धावनी रे, यावे धावनी देवा यावे धावनी, गणराया ताराया यावे धावनी, तुझ्या गणाची आवड मजला, तुझ्या गणाची आवड मजला, शरण मी गणराया तुझला, शरण मी गणराया तुझला, शक्ती बुद्धिया संग तुझ्या रे, शक्ती बुद्धिया संग तुझ्या रे, रिद्धी सिद्धीला घेऊन गणराया ताराया यावे धावनी, गणराया ताराया यावे धावनी. खूप छान सर. पुढील काळात कोणत्या प्रकारच्या भूमिका करण्याची तुमची इच्छा आहे? हा प्रश्न सगळ्या कलाकारांचा आवडीचा प्रश्न असतो. प्रत्येक कलाकाराला, किंवा मी असो किंवा अजून कोणी असो, एखाद्या नटाला सगळ्या प्रकारच्या भूमिका करायच्या असतात. कारण त्याला नटांची जमेची बाजू अशी असते की त्यांना एकाच आयुष्यामध्ये अनेक आयुष्य जगता येतात. खरं. तर त्याच्यामुळे जेवढ्या भूमिका त्यांना, जेवढ्या प्रकारच्या भूमिका त्यांना मिळतील त्या त्यांना करायच्या असतात. मग त्या एखाद्या श्रीमंताची असू देत किंवा एखाद्या भिकाराची असू देत, एखाद्या रुग्ण माणसाची असू देत किंवा एखाद्या हिरोची असू देत किंवा एखाद्या खलनायकाची असू देत, सगळ्या प्रकारच्या भूमिका कलाकारांना करायची प्रचंड इच्छा असते. त्याच्यामुळे माझी पण तीच इच्छा आहे की मला सगळ्या प्रकारच्या भूमिका करायच्या आहेत. एखादी भूमिका आपल्याला दिसते वरून सोपी किंवा साधी, पण त्याच्या खोलात जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्या स्वभावाशी ते मिळते जुळतं कधी कधी असतं, कधी कधी नसतं, कधी कधी आपल्या स्वभावाच्या विपरीत पण सगळं काही असतं. आणि एखादी भूमिका जेव्हा आपल्याला स्वभावाच्या विपरीत असते, ती भूमिका आपल्याला करायला खूप कठीण जातं, कारण आपण तसे मुळात नसतोच आणि विरोधात ते सगळं आपल्या स्वभावाच्या ते सगळं अभिनय करावा लागतो. तर त्याच्यामुळे तुमचा स्वभाव, तुमची
सायकोलॉजी किंवा तुमचा जो मूळ एक आपला पोत असतो आपल्या खऱ्या आयुष्याचा, तो त्याच्याशी मॅच करणं खूप कठीण होऊन जातं. आणि कधी कधी असं पण होऊन जातं की त्या भूमिकेमध्ये एकदा शिरल्यानंतर त्यातनं बाहेर येताना पण खूप कलाकारांना कठीण जात असतं, कारण ती सराव एवढा झालेला असतो त्या भूमिकांचा की आपल्याला पण आपण तसे रिअल जीवनात पण कधी कधी वागायला पण लागतो, हे आपल्याला पण समजत नसतं. हम्म. तर ही पण खूप आव्हानं असतात आणि अनेक भूमिका अशा आव्हानात्मक असतात. पण जे तुमच्या स्वभावाच्या विपरीत आहेत भूमिका, त्या तुम्हाला बऱ्यापैकी आव्हानात्मक असतात. हां, आणि त्या करायला नक्कीच आवडतील आपल्याला. खूप छान सर. आणि कलाकार म्हणून स्वतःला सतत अपडेट ठेवण्यासाठी तुम्ही काय करता? कलाकार म्हणून अपडेट ठेवण्यासाठी मी प्रवास करतो. हम्म. तेही मी बसने प्रवास करतो, कारण एकाच वेळी तुम्हाला अनेक पात्र बघायला मिळतात, एकमेकांशी बोलतात. सगळे आपण अनोखे असतो बसमध्ये, खरंय. तरी पण आपण एकमेकांशी बोलतो, इंटरॅक्ट होतो किंवा कळून जातं की बाबा ह्या माणसाचा स्वभाव कसा असेल, आपण त्याची बॉडी लँग्वेज कशी असणार किंवा तो दिसतो कसा. एखादं त्याचा वेशांतर बघून किंवा त्याचे बोलणं चालणं बघून आपल्याला पटकन कळून जातं की याची सामाजिक परिस्थिती काय असेल, आर्थिक परिस्थिती काय असेल. आणि हे सगळं बघता बघता तुम्हाला अनेक पात्र एकाच वेळी मिळतात. अच्छा. आणि ह्याचा फायदा तुम्हाला तुमचा अभिनय करताना होतो, कारण आपण कुठेतरी एक पात्र बघितलेलं असतं की हे आपल्याला कुठेतरी वापरायला मिळेल, की त्याचं बोलण्याची स्टाईल वेगळी असते किंवा त्याची चालण्याची स्टाईल वेगळी असते, त्याचे कपडे घालण्याची स्टाईल वेगळी असते. खरं. हे सगळी पात्र तुम्हाला ॲट अ टाइम बसमध्ये किंवा अशा सार्वजनिक ठिकाणी बघायला मिळतात. आणि म्हणून मी जास्त करून प्रवास करतो किंवा सार्वजनिक ठिकाणी जातो किंवा जे अनोळखी माणसं आहेत त्यांच्याशी मुद्दामहून बोलतो. भूमिका किंवा अभिनय क्षेत्रात अपडेट राहताना ही गोष्ट मी एक करतो. प्रसार माध्यमांवरती आपल्याला सगळं बघायला मिळतंच, त्याच्यामुळे अपडेट राहिलं होतं. आणि मी वाचतो, म्हणजे ते लेख असतील किंवा कविता असतील, एखादा निबंध असेल किंवा न्यूजपेपर असतील, याचं मी जेव्हा जेव्हा मला पॉसिबल होईल तेव्हा मी ह्या सर्वांचं वाचन करत असतो. खरंय सर, कारण शिकणं थांबलं तर कलाकार थांबतो, हीच जाणीव महत्त्वाची प्रत्येकाला असायला हवी. आणि शेवटी जाता जाता नवीन कलाकारांसाठी काय सांगाल? नवीन कलाकारांसाठी म्हणजे जास्तीत जास्त फिरलं पाहिजे, लोकांमध्ये मिसळलं पाहिजे. सार्वजनिक ठिकाणे किंवा रेल्वे स्टेशन किंवा बस स्टँड यावरती तुम्हाला अनेक पात्र तुम्हाला बघायला मिळतात, जी तुम्हाला पुढे जाऊन त्याचा अभिनयामध्ये किंवा तुम्ही ज्या कला साकारता त्याच्यामुळे तुम्हाला उपयोगी पडतात. दुसरी गोष्ट, वाचन केलं पाहिजे, जास्तीत जास्त ऐकलं पाहिजे, बोललं पाहिजे, तसंच पाहिलं पण पाहिजे. म्हणजे एखादी भूमिका किंवा एखादं कलाकृती किंवा एखादी प्रसंग आपल्यासमोर घडतो तेव्हा आपण त्याच्याकडे डोळसपणे बघायला पाहिजे, जेणेकरून त्या जास्त गरज मानसिक जे तुमचं मानसिक स्वास्थ्य आहे ह्याची काळजी घेण्याची सध्या प्रचंड गरज आहे. कारण आजूबाजूला बघतो किंवा आपल्या पर्सनल आयुष्यामधली आव्हानं असतील किंवा करिअरचं टेन्शन असेल, याच्यामुळे अनेक कलाकारांची मानसिक स्थिती ती खूप अशी तणावपूर्ण असते किंवा त्यांना खूप प्रेशर असतं ह्या सगळ्या गोष्टींचं, सर्वाईव्ह करायचं असतं किंवा त्याचबरोबर तुमचं अजून काही घरच्या जबाबदाऱ्या असतात, त्या सगळ्या पार पाडून ह्या सर्व गोष्टी करायच्या असतात. तर ह्या सर्व गोष्टींचा समतोल साधताना तुम्हाला मुळात तुमची मानसिक स्थिती खूप चांगली असली पाहिजेत, असं मला तरी वाटतं. खूप छान सर. श्रोते हो, कलेचा प्रवास हा केवळ रंगमंचावर मर्यादित नसतो, तर तो कलाकाराच्या जगण्यात, विचारात आणि मातीशी असलेल्या नात्यातून घडत असतो. हे आज आपण अनुभवलं. हर्षलजी, तुमचं मनापासून आभार मानते या मनमोकळ्या गप्पांसाठी. धन्यवाद. आणि मी आकाशवाणी सिंधुदुर्ग यांचे देखील मी धन्यवाद देतो, आभार मानतो, कारण ही मुलाखत माझ्या आयुष्यातली पहिली मुलाखत होती. म्हणजे मुलाखतीची सुरुवात माझी इथून झाली, तर त्याच्यामुळे मी आज खूप खुश आहे. आणि तुम्ही ही व्यक्ती होण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे आणि आकाशवाणी केंद्राचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद.